या 363 किलोमीटर महामार्गामुळे 12 तासांचा प्रवास होणार अवघ्या 6 तासात। मित्रांनो, एक नवीन महामार्ग मुंबईशी कोकणाला जोडला जाणार आहे। तो कोणता महामार्ग असणार आहे, कोणता नवीन प्रकल्प असणार आहे, ते सर्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन आणि तुमचं स्वागत करतो आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात समृद्धी महामार्गानंतर आणखी एक प्रवेश नियंत्रित महामार्गाची उभारणी होणार आहे। हा महामार्ग कोकणाला मुंबईशी जोडणार आहे। या महामार्गामुळे 12 तासांचा प्रवास अवघ्या 6 तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे। मित्रांनो, मुंबई ते कोकण हा प्रवास जलद, आरामदायी आणि सुरक्षित व्हावा या अनुषंगाने मुंबई ते गोवा दरम्यान एक नवीन महामार्ग विकसित केला जाणार आहे। या महामार्गाला कोकण एक्सप्रेसवे म्हणून ओळखले जात आहे। मित्रांनो, अशा परिस्थितीत आज आपण या महामार्गाचे सविस्तर अशी माहिती थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हा प्रकल्प कसा असणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया। कोकण एक्सप्रेसवेचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे। मित्रांनो, अलिबागच्या शहाबाज येथून हा रस्ता सुरू होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथेपर्यंत जाणार आहे। यामुळे अलिबाग ते सिंधुदुर्ग असा प्रवास जलद होणार आहे। मित्रांनो, मुंबई ते गोवा या प्रवासाचा कालावधीही कमी होणार आहे। मित्रांनो, सध्या रस्ते मार्गाने प्रवास करायचा झाला तर मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 12 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय। मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी अवघ्या 6 तासांवर येणार आहे। मित्रांनो, हा 363 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे 6 पदरी राहणार आहे। मित्रांनो, हा प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार असून यासाठी 14 ठिकाणी इंटरचेंज विकसित केले जाणार आहे। मित्रांनो, म्हणजेच या 14 ठिकाणाहून वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे। मित्रांनो, या रस्त्यांची रुंदी 100 मीटर एवढी राहील आणि यासाठी 68,000 कोटी रुपयांचा खर्च होईल असा अंदाज केला जात आहे। मित्रांनो, हा महामार्ग कोकणातील 17 तालुक्यातून आणि 22 गावांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे। मित्रांनो, या प्रकल्पासाठी 5,792 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। मित्रांनो, हा प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, एकंदरीत येत्या काही दिवसांनी या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे। मित्रांनो, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे। मित्रांनो, बाकी तुमचं या प्रकल्पाबद्दल काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि तुम्ही या व्हिडिओला शेअर पण करू शकता। आणि जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।